आत्ता जर तुम्ही प्रीमियम पाहिला तर इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला झाले आहेत जे सॉन्ग आहे ते, आणि हा व्हिडिओ आहे तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आपल्या चॅनल हा 100Kच्या खूपच जवळ आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला VN ॲप्लिकेशन लागेल. तर सिम्पली ते ओपन करायचं VN ॲप्लिकेशन. इथे VN ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर वरती तुम्हाला इथे 3 डॉटच्या शेजारी QR कोडचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला वरती गॅलरीचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. आणि मी जो QR कोड दिला आहे मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. हा QR कोड तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ह्या व्हिडिओच्या. ऑल मटेरियल लिंक म्हणून त्या लिंकवरती क्लिक करून हा जो QR कोड आहे तो तुम्हाला मिळून जाईल. आणि इथे तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता हा जो QR कोड आहे तो. तर सिम्पली इथून अशा हा जो QR कोड आहे सिलेक्ट केल्यानंतर इथून तुमचा जो हा आपला जो प्रोजेक्ट आहे ना इथे ओपन होऊन जाईल. हा आपला इथे प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, सिम्पली हा जो प्रोजेक्ट आहे इथून डाउनलोड करून घ्यायचा. इथे तुम्हाला यूज टेम्पलेटच्या जागेवरती डाउनलोडचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला येणार आता 100% डाउनलोड झाल्यानंतर सिम्पली इथे यूज टेम्पलेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं, सिम्पली इथून तुमचे जे फोटो असतील इथून सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी काय करतो इथे फोटो सिलेक्ट करून घेतो. इथे तुम्हाला 64 फोटो लागतील वेगवेगळे. तर जर तुमच्याकडे 64 फोटो नसतील तर तुम्हाला काय करायचं, कोणते पण पहिल्यांदा फोटो सिलेक्ट करून घ्यायचे 64. ठीक आहे, सिलेक्ट करून घेतल्यानंतर नेक्स्ट करायचं. आणि मग पुन्हा जे फोटो असतील ना ते तुम्ही ना डबल यूज करू शकता. एकदम पहिल्यांदाच तुम्ही वेगवेगळे इथून फोटो नाही यूज करू शकत. त्यासाठी तुम्हाला वेगळेच 64 फोटो लागतील. त्यासाठी तुम्हाला आहे ना सिम्पली कोणते पण फोटो सिलेक्ट करून त्याच्यानंतर तुम्ही इथे फोटो आहे ते रिप्लेस करू शकता. मी तुम्हाला सांगेल. तर मी काय करतो, इथून जे वेगळे आपले फोटो आहेत ना माझ्याकडे आहेत 64 फोटो वेगवेगळे. तर मी इथून सिम्पली सिलेक्ट करून घेतो. तुम्ही पण घ्या जर असतील तर. नाही तर मी तुम्हाला पुढे सांगितले कशाप्रकारे तुम्ही घेऊ शकता, म्हणजे फोटो आहेत ते वेगवेगळे ॲड करू शकता. येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो इथून सिलेक्ट करून घेतले. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्टचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आता आपला जो हा प्रीमियम आहे इथून तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला काय करायचं, कोणते पण तुम्ही फोटो इथून सिलेक्ट केलेले असतील ना ते सिम्पली जे पण फोटो सिलेक्ट वेगवेगळे केलेले असतील तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन आहे, तिथून जाऊन तुम्ही जे फोटो असतील ते डबल यूज करू शकता. आता जसं सांगितलं अशा प्रकारे. ठीक आहे, तर इथून सिम्पली 64 फोटो इथून ॲड केल्यानंतर तुमचे वेगवेगळे. तर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायचा कोणते फोटो परफेक्ट बसलेत कोणते नाही, कोणते कसे बसले ते इथून तुम्ही बघू शकता. जर कोणता नीट नाही बसला तो इथून नीट बसवू शकता. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला इथे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी पण इथे तुमची क्वालिटी असेल इथून सिलेक्ट करायची आणि सिम्पली एक्सपोर्ट करून द्यायचं आहे. एक्सपोर्ट इथे केल्यानंतर इथे ही जी तुमची लाईन आहे 100% झाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल आणि तिथून जाऊन तुम्ही लगेच तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला सोडू शकता. हा जो व्हिडिओ आहे तो.